तर संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय। सकाळी 6 वाजल्यापासून निंबाळकरांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे। संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू, तर सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे। आयकर विभाग सकाळी 6 वाजल्यापासून त्यांची चौकशी करत आहे। तर पुण्यातील त्यांच्या घरात देखील छापा टाकण्यात आल्याची माहिती आता समोर येते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, काय माहिती आहे? नक्की सातारा जिल्ह्यातील बडे नेते असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या साताऱ्यातील घरावर असेल किंवा गोविंद दूध डेअरीवर असेल किंवा पुण्यातील प्रभात रोडवर जो बंगला आहे त्यावर आज सकाळीच इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे। आपण आता देखील पाहतोय की या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्राची तपासणी केली जाते। 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाचे आल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 6 वाजल्यापासून ही सगळी चौकशी सुरू असल्याचं दिसून येते। आता देखील अधिकारी आतमध्ये घरात आहेत, बाहेरून जे आहे ते गेट लावलेलं आहे आणि आतमध्ये ही सगळी चौकशी आहे। काही नातेवाईक देखील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरात असल्याचं दिसून येतंय। पुणे, मुंबई आणि सातारा या एकाच वेळी सगळीकडे या धाडी पडल्याचं सांगण्यात येतंय। खरं तर गोविंद दूध डेअरीवर धाड पडलेली आहे आणि आर्थिक व्यवहार संबंधित ही सगळी तपासणी सुरू असल्याचं माहिती समजते। आता अधिकारी ही सकाळी 6 वाजल्यापासून तपासणी करतात, यामध्ये आता काय माहिती येते। परंतु संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते तपासणी करतायत। आता देखील आपण पाहतोय की गेट आतमधून लावलं गेले आणि अधिकारी आपल्याला दिसत आहेत की ते कागदपत्रांची तपासणी करतायत, घरातील वस्तूंची देखील तपासणी करत असल्याचं समजतंय। संजीव निंबाळकर यांचे नातेवाईक देखील घरात आहेत आणि ही सगळी चौकशी जी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे। आता ही चौकशी किती वेळ चालते आणि या चौकशीतून पुढे काय येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, परंतु आता देखील ही सगळी चौकशी सुरू असल्याचं दिसतंय।